आपण आपणासाठी नसू जगू मरू समूहासाठी आपण आपल्यासाठी बाप्पा म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे भक्ती हे बालपणात आणि तरुणपणात करायची गोष्ट आहे म्हणून लेकराईले समोर बसवलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात या देशाला जर कोणी वाचवलं असेल तर साधू संतांच्या विचारामुळे हा देश जिवंत आहे ना कोण्या पक्षामुळं ना कोण्या पंथामुळं हा देश जिवंत आहे तो फक्त साधू संतांच्या साहित्यामुळं आणि विचारामुळं म्हणून कीर्तन सुरू करायच्या आधी दोन महत्वाचे मुद्दे बरेच कीर्तनकार व्याख्यानकार प्रबोधनकार त्यांचं बोलून झाल्यानंतर म्हणतात की माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा नंबर 1 मी माफी कोणाचीच मागणार नाही नंबर 2 तुम्ही मला माफ करायचं काहीच कारण नाही उठला सुटला कोणी येते चुकलं असेल तर माफ करा तो काय चुकला त्याच्या बापाला माहित नाही तुम्ही तो असे उदार अंतकरणाच्या ज्याले त्याले माफ करायचा ठेकाच घेतला तुम्ही चुकणारा चुकून मोकळा होते तुम्ही माफ करणारे माफ करून मोकळे होता कीर्तनकार म्हणून माझ्याकडे बघायचं नाही तुमचं लेकरू म्हणून माझ्याकडे बघायचं कीर्तन संपल्यावर माझं काही चुकीचं वाटलं हक्का नसून आपण आपणासाठी नसू जगू मरू समूहासाठी आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समूहासाठी आपलं जगणं हे इतरांच्या कामी आलं पाहिजे माणूस जगला किती आले महत्व नाही कमी जगून केलं काय हे महत्वाचं आहे लोक म्हणतात 120 वर्षाचा म्हातारा उन्मेला काय फायदा 120 वर्षाचा होईपर्यंत जगला पण शेजाऱ्याच्याही कामी नाही आला त्यापेक्षा 2 60-60चे परवडले पण चांगले परवडले कमी जगा माणूस जन्मानं कधी मोठा झाला नाही माणूस कर्मानं मोठा होतो गाडगे महाराज 80 वर्ष जगले तुकडोजी महाराज 69 वर्ष बाबासाहेब आंबेडकर 65 वर्ष ज्योतिबा फुले 62 वर्ष शिवाजी महाराज 50 वर्ष अण्णाभाऊ साठे 49 वर्ष संभाजी महाराज 32 वर्ष आदिवासी नायक बिरसा मुंडा 25 वर्ष आणि भगतसिंग 23 वर्ष माणूस जन्मानं कधी मोठा झाला नाही माणूस मोठा काय न होतो कर्मानं मग कर्म म्हणजे काय रे कर्म म्हणजे काय पुस्तक देतो कर्म म्हणजे काय अबे कर्म म्हणजे काय हा ये इकडे ये अबे ये ना अबे इकडे ते ये अरे बाबा इकडे ये ना अबे इकडे अबे पुस्तक घे ना अरे ओय दादा पुस्तक तर घे ना अबे इकडे ये ना तू घाबरू नको बरोबर आहे ना माईक घे तू इकडे वर नको अंगावर नको येऊ माईक जवळ घे तुझं काय नाव माईक जवळ घे तुझं काय नाव याचा इको कमी करा मयूर कोण्या वर्गात आहे तू माईक जवळ घे तिसऱ्या वर्गात कर्म म्हणजे काय काम करणे मग माणूस जन्मानं मोठा होतो की कर्मानं कर्मानं
कर्म म्हणजे काम. काम हे चांगलंही असते आणि वाईटही असते, बरोबर. मले सांग मग, चांगलं काम, आता तू शाळेत कोण्या वर्गात आहेस तू? तिसऱ्या वर्गात. तू रोडनं चालला, शाळेच्या रस्त्यानं चालला, पाण्याची बॉटल सोबत आहे आणि एखादा पक्षी तुले शॉक लागून पडलेला दिसला, मग काय करशील तू? पक्षाजवळ जाईल, त्याला पाणी देईल, पाणी त्याच्या तोंडात टाकशील. हे काय झालं? कर्म. पण कोणतं? चांगलं. चांगलं कर्म. मग माणूस या चांगल्या कर्मानं काय होते? मोठा होते, बरोबर. मग आयुष्यात चांगलं काम करायचं, त्याचं नाव आहे कर्म. कर्म वाईटही असते आणि चांगलंही असते, पण चांगल्या कर्मानं माणूस मोठा होते. पुस्तक घे मयूर, काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर तुले? आर्मी. टाळ्या वाजवा याच्यासाठी. पुस्तक घे, माईक ठेवून देन, बसून जाय. फक्त पुस्तक इथं वाचू नको. इथं वाचशील, एका रातीत बाबासाहेब होशील. घरी गेल्यावर शांततेनं वाच. पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारमध्ये फेकाल. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे बाबू, तुम्हाला समोर याच्यासाठी बसवलं मी, कारण या कोवळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र शिवाजी. कळ्या माझी लोपले रवींद्र शिवाजी. रवींद्र शिवाजी लोपले रवींद्र शिवाजी. या कोळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र शिवाजी. कोळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र शिवाजी. लोपले रवींद्र शिवाजी. लोपले ज्योतिबा शाहूजी. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, कीर्तन मनोरंजन त्याच्यात जास्त काही तकलीफ देऊ नका त्याले. एकदा सेटिंग करून घ्या. दत्ता भाऊ, तुमचं नाव दत्तात्रेय आहे, दत्तात्रेय भगवान. कोणते? भोंग्याचे. चालू करा भोंगे. ते काय झालं, मॉनिटरचा जीव लहान झाला तुमच्या. हाव ना, एक मोठा स्पीकर तिकडे द्यायचा होता ना. एक मोठा स्पीकर तिकडे पलटवायचा होता. हा, मग येईले बाकीचे येईले आवाज आला पाहिजे. पण म्हणून हे कोणतं चॅनल आहे हो? युट्यूब. वारकरी कीर्तन. आम्ही वारकरी भाविक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात. हे तुकडोजी बाबा होते, हे बेटा अमरावती जिल्ह्यात जन्माले आले. याईनं ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला तुकडोजी महाराजनं. तुम्ही सगळे वारकरी वेशात दिसून राहिले, याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरात. ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या ते मरतात आज रातभऱ्यात. वाजवत जा, कौतुक केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय झाला, बस बस भजन नाही करायला सांगितलं, कौतुक केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, आपण कौतुकच करत नाही. ज्या माईनं तुम्हाला जन्म दिला त्या माईचं कौतुक करा. ज्या बापानं तुम्हाला पालन पोषण केलं त्या बापाचे आभार माना. जो भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहते त्या भावाचं धन्यवाद द्या. जी पत्नी तुमच्या सोबत जन्मभर उभी राहते त्या पत्नीचे कधीतरी धन्यवाद द्या. एक जण परवाच्या दिवशी कीर्तनात भडकला, म्हणे कोणाचेही आभार मानायले सांग, पण तिचे नको सांगू. म्हटलं तिनं असं कोणतं घोडं मारलं? म्हणे नाही, कोणाचंही कौतुक करीन पण तिचं नाही करत. म्हटलं तिचा प्रॉब्लेम काय आहे? म्हणे नाही, कौतुक कोणाचंही करीन पण बायकोचं कौतुक करत नाही. म्हटलं झालं काय? म्हणे ते ऐकत नाही. म्हटलं मग ऐकत नाही तर मला कायले सांगतं, डॉक्टरकडे घेऊन जाय. ते बहादर डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरले म्हणे डॉक्टर साहेब बायको ऐकत नाही. डॉक्टर म्हणे मग बायको कुठं आहे? म्हणे ते घरी आहे. डॉक्टर म्हणे नक्की तुझ्या मेंदूचं पाणी झालं, ऐकू तिला येत नाही ते घरी कशी आहे? ऐकत ते नाही ते घरी कशी आहे? मग एक काम कर म्हणे डॉक्टर म्हणे तू घरी जाय आणि नेमकं किती अंतरावरचं ऐकत नाही हे अंतर मोजून घेऊन ये. हे घरी गेलो, हॉलमध्ये बसलून तिथून आवाज दिला म्हणे भाजी कायची गेली, तिला ऐकूच नाही आलं. मग हे बेडरूम मध्ये गेलो, तिथून आवाज दिला म्हणे भाजी कायची केली, ऐकलंच नाही. शेवटी हे
किचनच्या दरवाजात उभं राहिलं आणि तिथून आवाज दिला म्हणे भाजी कायची केली. ऐकलंच नाही. शेवटी तिच्या मागून गेलं आणि तिच्या कानात ओरडलं. ते होती गॅस जवळ भाजी करून राहिली होती. यात कानात कल्ला केला बायकोच्या. अरे म्हणे भाजी केली कायची. शेवटी बायकोनं काय केलं, बोलली काहीच नाही. समोर गॅस होता आणि गॅसवर कढई होती आणि कढईत भाजी होती. तिनं हातात कढई घेतली, याच्याकडे तोंड केलं आणि याच्या तोंडावर भाजी फेकली. त्याले म्हणे मूर्खा, तुला आतापर्यंत 4 वेळेस सांगितलं की भाजी आलूची केली. म्हणजे प्रॉब्लेम तिचा नव्हता, हे बैर होतं. आपला प्रॉब्लेम काय माहित आहे काय? कबीर महाराज म्हणतात, बुरा देखन मैं चला बुरा न मिला कोई, जब झाका खुद के अंदर मुझसे बुरा न कोई. आपण दोष लोकांमध्ये बघतो, आपण आपल्यात कधीच दोष पाहत नाही. म्हणून प्रार्थना आहे तुम्हाला, या कीर्तनाच्या माध्यमातून आज भाऊ खूप मोठा आगळा वेगळा उत्सव आहे. दिवाळी सारखा सण आपल्या गावात साजरा होऊन राहिला. आदरणीय काल आमचे गावाचं वैभव हबप दिनेश महाराज भागवताचार्य व शिवपुराण कथाकार यांचं कीर्तन झालं. आणि आज माझा योग आला. मी दिनेश महाराजचेही धन्यवाद देतो. आज आमचे हबप दिगंबर महाराज आले. कोण्या गाववरून? मांडळवरून आले दिगंबर महाराज, त्याचे आभार मानतो. आणि आपल्या गावात एक राज महाराज आहेत, त्याचेही धन्यवाद देतो. आणि विनंती करतो तुम्हाला, या कीर्तनाच्या माध्यमातून हा जो संताचा विचार होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं, गाडगे बाबांनी तेच सांगितलं. आणि साधू संताचा, प्रत्येक संताचा तोच विचार होता की विश्वाची घर भासुनी जीवा होतो सदा दंग, प्रगटित भक्तीचा रंग, असा संताचा संग, असा संताचा संग, असा संतांचा संग. अहंकार गळतो, संताच्या सहवासात होते काय पा. अहंकार गळतो, लोभ हा त्यागाने पळतो, लोभ हा त्यागाने पळतो. होतसे ब्रह्माची निज अंग, होतसे ब्रह्माची निज अंग, असा संताचा रंग, असा संताचा रंग. आवाज द्या, बोलो भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, बाबासाहेब अंबेडकर की, ज्योतिबा फुले की, बोलो अपने अपने पिताओं की. मारला पोट्टीनं रिवर्स. त्याला माहित आहे आपल्या बापानं कोणती तीर मारले बे. आपल्या बापानं तर या कार्यक्रमाची वर्गणी नशीन दिली. मी प्रार्थना करतो तुम्हाला, कळसासाठी लेकींनी वर्गणी दिली, त्या लेकींचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला ज्यांच्याकडे वर्गणी बाकी असेल तसे तुम्ही ठेवणारे नाही, विद्वान माणसा. पण कामाच्या व्यापात जर लक्ष राहिलं नसेल, चुकून राहिली असेल तर उद्या आणून दे जा. वर्गणी मागायला गेले की कार्यकर्त्याच्या खिशात पावती बुक दिसलं की लोक दुरून गोष्टी करते. वा 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 वा, 1 घंटा तर वा वाज म्हणते. मग म्हणते तुम्हाला ना देत तर मग कोणाला देता, तुम्ही काय घरी खाता काय, तुम्हाला तर दिलेच पाहिजे, देत ना तर मग काय करता, एवढं मोठं पुण्याचं काम करता, यात ना देत तर मग कशात देता, तुम्ही या म्हणून हा कार्यक्रम होते, तुम्ही नसते. असं वाटते अर्धा खर्च हा एकटाच देते. त्याला विचारा किती द्या लागतं. मांडणं 10 रुपये, 10 वाला पहिल्याच पंक्तीत येते तर एकटं नाही येत, सहपरिवार सहकुटुंब डब्बा लेके हजर. तिथं आल्यावर शांततेनं जेवण तरी करावं, तिथं आल्यावर शानपणाच्या गोष्टी करते. होत असेल तर कराव, नाही तर करू नये. समजून जा याची कुठं ना कुठं दुखली. त्याला विचारा काय झालं, भाजी थोडी फिकी नाही झाली. अबे तू काय चटणीच्या महिन्यात झालता काय राजा आदता लागल्या. काम करणारे कमी, होबासक्या करणारे ज्यादा पैदा झाले.
पंक्तीत वाळणार नाही ते बकेट घेऊन मधात उभं राहते, 2 ग्रॅमची अंगठी बोटात घालते, तेच बोट 3 खेप फिरवते. यांना वाढा, त्यांना वाढा, त्यांना म्हणा शानपणा कमी करा. हातात बकेट घ्या, कोणालाही वाढा. काय झालं? तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही उरो. सतरंजा उचलणारे मेलेन, भोपंजी पुन्हा करणारे पुढे आले. मेले इथं काम करणारे, काही शानपणा करणारे येते. हा फोकस इथे नव्हता लावायला पाहिजे, मग काय तुझ्या डोक्यावर लावायला पाहिजे होता? चला काम करू लाग, इथं काम करणारे मेले. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, धन द्यावे धनिकांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, आणि कला द्यावी कलावंतांनी. तुमच्याच्यानं जे देणं होते देणं शिका. दिल्यानं माणूस मोठा होते. विठ्ठलाचं नाव असंच नाही निघत, पांडुरंगाचं तुकाराम महाराजचं नाव असंच नाही निघत. तुम्हाला ज्या वेळेस ऐकून घ्या, सामाजिक काम करताना अजूनही इतिहास आहे. तुम्हाला जर घरचे शिव्या देत असतील तर तुम्हाला समाज चांगलं म्हणतो. तुम्हाला जर घरचे शिव्या देत असतील तर तुम्हाला समाज चांगलं म्हणतो, कारण तो समाजाच्या कामी पडते, घरच्यांच्या कामात वेळेवर पळत नाही. पण तुम्हाला घरचे चांगले म्हणत असतील तर तुम्ही समाजाच्या नजरेत वाईट आहात. ही गोष्ट लिहून घ्या तुम्ही. आताही तुम्ही पहा, राजकीय परिस्थितीत किंवा सामाजिक मध्ये जो इलेक्शन मध्ये पैसे खाऊन निवळ घरची टाईल्स बसवईन त्याले घरचे चांगले म्हणतील, पण लोकांच्या नजरेत तो वाईट आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, भीक मागतो मी तुम्हाला आज. आणि तरुण पोरायला आईच्या शपथनं प्रार्थना करतो की या देशाची धुरा ही तुमच्या खांद्यावर आहे. मावशी, तुमचा सर्वात महत्वाचा घटक आहे. तुम्ही महिला म्हणजे कमजोर नाही. आपण शिवाजी महाराजले बाजून ठेवू. मावशी, आपण बाबासाहेब आंबेडकराले मागं ठेवू. आपण गाडगे महाराज तुकडोजी महाराजले मागं ठेवू. हे जेवढेही संत महापुरुष जन्माले आले येईले आपण थोडं मागं ठेवू. महत्वाचं कोण आहे माहित आहे? जिजाऊ नसती तर शिवाजी महाराज. तुम्ही महत्वाचे. जिजा माऊली गे तुला वंदनाही, गे तुला वंदनाही. जिजाऊच साक्षात वात्सल्यामी, जिजाऊच साक्षात वात्सल्यामी. जिजा माऊली गे तुला वंदनाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही. म्हणून तुम्हाला विनंती, 24 तास लेकरं तुमच्या ताब्यात राहतात. जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजले जसं घडवलं, शिवराय जिजाऊच्या पोटात 7 महिन्याचा गर्भाने जिजाऊला डोहाळे लागले. बाकीच्या महिलांनी विचारलं, जिजाऊ तुम्हाला काय खावंसं वाटते, जिजाऊ तुम्हाला काय पाय वाटते? राष्ट्रमाता जिजाऊनं उत्तर दिलं, मला घोड्यावर बसून तलवार चालवा वाटते. शिवाजीराजे शूरवीर जन्माला आले. आजच्या महिलांना डोहाळे लागू दे. विचारा बाई, तुम्हाला काय खा वाटते? बाई सांगते, मला शेतातली माती खा वाटते. माझ्या शपथनं सारे माती खाय पैदा होऊन राहिल्या. या देशाला कोणी महापुरुषच नाही भेटून राहिलं. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे मावशी, भीक मागतो मी तुम्हाला. पहिल्यापासून तुमच्यावर अन्याय होत आला. सीतेची गलती नव्हती, अग्निपरीक्षा द्यावं लागली. द्रौपदीची गलती नव्हती, पांडव जुव्यात हारले. आजही तुमची काहीच गलती नसते. दारू माणसं पेतात, मार तुम्हाला खा लागते. मार खाऊ नको, मार देणं चालू कर. त्याला समजून सांग, म्हणा जास्त पेणं चांगलं नाही. ऐकत नसेल घरी घेऊन जा. खिडक्या दरवाजे बंद, टीव्हीचा आवाज फुल, मुलगी सोबत, मुलगा दरवाज्यात, पूर्ण घर पॅक. कृपया हा कार्यक्रम करताना त्यानं जास्त घेतली असेल तरच कर जा. त्यानं जर कमी घेतली असेल
पूर्ण कार्यक्रम उलटा. कमी घेतले असेल त्याला मजुरीचे पैसे द्या, त्याला म्हणा जा और भी गया, चला तू भी क्या याद करेगा की जमीर से पाला पडा था. बेवळा पुरा ताईट होऊन आला आणि घरात कोंडला आणि हातात काडी घेतली की दुर्गे दुर्गेट भारी तसे संसारी अनाथनाथे रट्टे देणं सुरू. वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुरमर्दिनी, सुरवरी सोनवर्धे कारक संजीवनी. जय देव जय देव जय जय जय. म्हणून तुम्हाला विनंती, आईच्या शपथनं प्रार्थना करतो, स्त्री पुरुष दोनचा के परस्पर जरी होता सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके, ग्राम होईल आदर्श. म्हणून तुम्हाला प्रार्थना, ही जबाबदारी तुम्हा मायबापांची आहे. पिढी खराब होत चालली, नसेल तर एका मिनिटात डेमो देतो. प्रत्येक घरात एक 24 तास नाटक सुरू राहतं. तारक मेहता का, जेठालालच्या बायकोचं नाव काय, पण जेठालाल कोणाच्या मागे लागलेला असते. मग जेठालालची बायको बबिता आहे काय, बबिताचा नवरा कोण, अभ्यास पहा तुम्ही लेकरायचा, डिटेल देतात ते. जेठालालची बायको दया, जेठालाल मांग बबिताच्या. म्हणजे याच्यावरून तुमच्या लेकराईले तुम्ही शिक्षण काय देऊन राहिले, हा मनोरंजनाचा भाग नाही. छत्रपती शिवाजी महाराज समोर मुस्लिम समाजाची सून उभी होती. शिवाजी महाराज त्या मुलीला बघून, ती मुलगी एवढी सुंदर होती, तिच्या सौंदर्याच्या तेजाचं ऊन तळपायचं. वामनदादा कर्डक भीमशाहीर वर्णन करतात छत्रपतीच्या शौर्यांचं आणि मुलीच्या सौंदर्याचं. वामनदादा कर्डक, काळ्या रात्री तळपत होत, काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून, अशी देखणी होती त्या मुस्लिमाची सून. अरे त्या मुलीला आई म्हणाला, त्या मुलीला आई म्हणाला, राजा तू चिलवण असाच मुझा शिवबा होता माणुसकीची खाण, असाच मुझा शिवबा होता माणुसकीची खाण, असाच मुझा शिवबा होता माणुसकीची खाण. शिवरायाच्या पंखाखाली मोडीच नव्हती वाण, आम्ही गोंधळी गोंधळी विठुरायाची गोंधळी, आम्ही गोंधळे गोंधळी न विठुरायाची गोंधळी, ज्ञानोबा तुकारामाची गोंधळी, ज्ञानोबा तुकोबाची गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी विठुरायाची गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी विठुरायाची गोंधळी, तुकोबारायाची गोंधळी ज्ञानोबाची गोंधळी. भारत माता की. भाऊ सर्व मायबापांचे धन्यवाद देतो. आदरणीय दिनेश महाराज उपस्थित राहिले, सोबत राज महाराजही आहेत, धन्यवाद देतो. आणि पावर किती लेकरं आहेत, लहान लहान लेकरं आहेत आणि या विचारात आहेत, हे महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो. काय झालं, वातावरण फार विचित्र तयार झालं. कोणी कोणाला ऐकून घ्यायला तयार नाही, कोणी कोणाचं समजून घ्यायला तयार नाही. ऐकणारे फार कमी झाले. ऐकणारे, पूर्वी एक माणूस भाषण द्यायचा आणि 99 जण ऐकत. आता 99 भाषण देणारे पैदा झाले. उरलेला एक म्हणते मी काय ठेका घेतला का ऐकायला, तोही ऐकत नाही. आणि प्रॉब्लेम काय झाला, सहनशीलता कमी झाली, सहन करायची ताकद नाही राहिली. उद्या घरी जा,
तुमच्या घरातलं लहान लेकरू असेल ज्याला बोलता सुद्धा येत नाही, अशा लेकराला एखाद्या वस्तूचा हट्ट करू द्या, मोबाईलचा, टीव्हीच्या रिमोटचा, त्याला ती वस्तू देऊ नका. काय करेल ते? काय करेल? रडेल. त्याला रडू द्या, थोड्या वेळानंतर ती वस्तू त्याच्या हातात द्या. आता ते काय करील? फेकून देईल. म्हणजे त्याले राग आला. ज्याला बोलता सुद्धा येत नाही त्याला राग शिकवला कोण? त्याला बोलता येते का? त्याला राग शिकवला कोण? वातावरणच एवढं तयार झालं, एवढं गरमीचं. घराघरात बाप मानते वेगळ्या नेत्याले, पोरगा मानते वेगळ्या नेत्याले. ते दोघही जण एका पावटीतली अर्धी अर्धी दारू पितात, हे घरातच भांडत राहतात. आता 20 मेले इलेक्शन आहे. मी आईच्या शपथनं प्रार्थना करतो, निवडणुकीचे वारे सुरू झाले. मतदान अवश्य करा, मतदान अवश्य करा, पण नोट लेकर वोट बेचना अपनी बेटी बेचने जितना गुन्हा है. पैसे खाऊन मतदान करू नका, इमानदारीनं मतदान करा आणि दारूच्या पाण्यासाठी विकल्या जाऊ नका. आईच्या शपथनं भीक मागतो, नाही तर शीट पडणाऱ्याची शीट पडते आणि गावातल्या रिकाम तोटाले टेन्शन येते. शीट पडली कशी? आता पडली तर पडली, त्याला नाही, पण शीट पडली कशी? आता पडू दे, त्याला काही हिला नाही, पण शीट पडली कशी? हाऊ इज दॅट पॉसिबल? शीट पडली कशी? तुझ्या घरातल्या संडासची शीट फुटली राजे, ते पलटव पहिले. मी इमानदारीनं पाया लागतो तुमच्या, भीक मागतो तुमच्या. आईच्या शपथनं तुकडोजी महाराज पोहाळ्यात लिहितात, व्हा सावधान लोक हो, भवितव्य ठरणार, देशाचे भवितव्य ठरणार. पुढारी दारोदारी फिरणार, पुढारी दारोदारी फिरणार. तुम्ही मतदान कुणा करणार हो, जिरहा जिरहा जी. तुम्ही मतदान कुणा करणार हो, जिरहा जिरहा जी. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आईच्या शपथनं भीक मागतो, निवडणुकीचा हक्क बजावायचा. प्रॉब्लेम काय झाला? आता प्रचार सुरू होतील. आता उद्या आमच्याकडे इलेक्शन आहे. आता अजून तुमच्याकडे सभा व्हायच्या सुरू झाल्या. आता वेगवेगळ्या पक्षाचे नेते पुढारी येतील, तुमच्या समोर भाषण देतील. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, येत्या पंचवार्षिकला मी उभा आहे, एक वेळा मला निवडून द्या. आईच्या शपथनं सांगतो, डबल तर 5 वर्ष गावात पाय टाकीन. जे 5 वर्षात दिसले नाही ते चेहरे आता दिसतील. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, तरुण पोट्टेली भीक मागतो आईच्या शपथनं. तुम्ही दारूच्या पाण्यासाठी विकल्या जाऊ नका आणि तरुण पोरांना दारूले हात लावू नका. भीक मागतो मी. जे 60च्या वर गेले ते जर पेत असतील तर आजचं कीर्तन ऐकून त्यांनी सोडायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही कोटा वाढवा, तुम्ही शिल्लक पेनं सुरू करा आणि जगाचा निरोप घ्या. तुम्ही आता सोडून फायदा नाही. साऱ्या जिंदगीभर नालायकपणा केले, मग म्हणते आता आपण पेतही नाही, आता आपण खातही नाही. अबे तुझ्या दातानं चावत नाही हे सांग. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी. अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी. अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. मला प्रार्थना आहे, आईच्या शपथ भीक मागतो. गरज आहे या लेकरांना बदलण्याची, गरज आहे तरुणांना बदलण्याची. आयुष्यात 2 चेहरे लक्षात ठेवा. एक जगावत छत्रपती संभाजी महाराज आणि मरावत भगतसिंग. कुत्र्यासारखं जगण्यात मजा नाही. जन्माले आले मेले, जगूच नको. कमी जगा, कम जियो मगर शेर की तरह जियो.
नवस हा बकऱ्याचा दिल्या जाते, वाघाचा नाही. जा बरं वाघाचा नवस द्यायला जंगलात, आपला नवस होते. कम जिओ मगर शेर की तरह जिओ. माणूस सगला किती आले महत्व नाही. हे गाडगे बाबा आहेत, याचा पोरगा मेला होता आणि चालू कीर्तनात निरोप आला होता गाडगे बाबाच्या. बाबा तुमचा पोरगा मेला. कीर्तनात निरोप आला होता की बाबा मुलगा मेला. काय म्हणत गाडगे बाबा, निसर्गाचा नियम आहे, जो जन्माला आला तो एक दिवस मरणार. मुलगा मेला, नवल घडलं काय? लोक म्हणे बाबा कीर्तन बंद करा. बाबा म्हणत भजन घेतलं गाडगे बाबानं, असे मरतीन कोट्यान कोटी, काय लढू त्या एकट्यासाठी, काय लढू त्या एकट्यासाठी, काय लढू त्या एकट्यासाठी, काय लढू त्या एकट्यासाठी, काय लढू त्या एकट्यासाठी. गाडगे बाबानं भजन नाही बंद केलं. पोरगा मेला पण भजन नाही बंद केलं गाडगे बाबानं. तुकाराम महाराजनं त्या काळात सरकारनं कर्जमाफी तर कधी केली. सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे जगद्गुरु तुकोबाराय. टाळ्या वाजवा तुकाराम महाराजसाठी. लोक तशा जयंत्या पुण्यतिथ्या बीज साजरी नसतात करत. संत जे इतरांसाठी मरतात त्यांची पुण्यतिथी होते, जे इतरांसाठी जगतात त्यांची जयंती होते. आपण मरतही इतरांसाठी नाही आणि जग्याचा तर प्रश्नच नाही. त्याच्यामुळे आपले फक्त 10वे 13वे 11वा आपले कार्यक्रम हे. आणि कोणीच कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. पत्नी उंबरठ्यापर्यंत, भाऊ खांदा देईपर्यंत आणि मुलगा चितेला अग्नी देईपर्यंत खलास. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अरे बहीण कुणाची, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कुणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कोणाचं नाही. आणि कायचा घमंड आहे आपल्याला, पैसा अदला जात म्हणजे नेमका आहे कायचा. कोरोनाचा टाईम आला, माईच्या प्रेताले मुलांना हात नाही लावला. काय धरून बसले तुम्ही? 16 हे भीक मागतो तुम्हाला. माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. माणूस एवढं वातावरण तयार झालं क्रोधाचं आणि धर्म आणि जात एवढं वाढलं हे प्रकरण. बाबू हा भगवा कलर आहे. भगवा कुठे गेला? भगवाच गायब टाकला. हा भगवा कलर आहे बेटा. हा कलर कोण्या धर्माचा? ये हिंदूवाला. अबे ये ना लवकर. अबे घे ना पुस्तक, घे ना. अबे घे ना, ये इकडे ये. बस या इकडे. माईक जवळ घे. काय नाव आपलं? कार्तिक. कार्तिक. फक्त नाव, घरकुल योजना थोडी आहे इथं. कार्तिक कोण्या वर्गात आहेस? माईक जवळ घे. 5वी. घाबरायचं अजिबात कारण नाही. पोट्टे म्हणतील स्टेजवर आहेस म्हणून शानपणा करून राहिला. माईक जवळ घे. कोण्या वर्गात तू? 5वी. 5व्या वर्गात. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? आर्मी. सारे आर्मीतच जाता काय? कार्तिक बर मला सांग भगवा कोणाचा? माईक जवळ घे. हिंदू. हिंदूचा. तू कोण्या वर्गात? 5वी. 5व्या वर्गात. पुस्तक घे. माईक ठेव, बसून जाय. बेटा हा हिरवा कलर आहे रे. हा कोणाचा? ये मुस्लिम वाला. माईक. हिरवा कोणाचा?
मुस्लिमचा मुस्लिमचा. तू कोण्या वर्गात? 6वी. पुस्तक. तुले काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? डॉक्टर. डॉक्टर. माईक ठेव, बसून जाय. तुझं काय नाव? साई. साहिल. धन्यवाद साहिल. बेटा हा निळा कलर हा कोणाचा? जय भीम म्हणजे धर्म कोणता? ये बुद्धवाला. ये तू ये. हे समोरचं लेकरू ये. राहू दे राहू दे राहू दे, बूट राहू दे. इकडे ये. तुझं काय नाव? मोहित तुळशीदास मोहित. पाटील. मोहित मोहित. तू कोण्या वर्गात आहेस? पहिली. पहिल्या वर्गात. निळा कोणाचा? अबे तू बोलला ना तिथून. बुद्ध. निळा कोणाचा? बुद्ध. बुद्धाचा. पुस्तक. माईक ठेव, बसून जाय. बेटा आता सगळे जण सोबत उत्तर द्या. भगवा कोणाचा? हिरवा कोणाचा? निळा कोणाचा? येईनं विकत घेतले का हे कलर? हिंदूनं भगवा, मुसलमानानं हिरवा, बुद्धईनं निळा. जसं आजपर्यंत तुमच्या घरी घर टॅक्स आलं, पाणी टॅक्स आलं, असं कोण्या हिंदूच्या घरी भगव्याचं टॅक्स गेलं काय? मुसलमानाच्या घरी हिरव्याचं, बुद्धाच्या घरी निळ्याचं. कोण ठरवलं हे ठरवलं कोण? या लेकराच्या डोक्यात हे घातलं कोण? मानवतावाद खलास झाला त्याच्या डोक्यातला. तेले सांगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. अरे मला सांगा, रोडनं ऍक्सिडेंट झाला, रोडनं ऍक्सिडेंट झाला बेटा, आणि पळणारा पडला गाडी घेऊन. तुम्ही ज्यावेळेस त्याला उचलायले जाता त्यावेळेस पहिला प्रश्न हा विचारत असाल की तू कोण्या धर्माचा आहेस? नाही. मग जात विचारता? नाही. मग काय करतो आपण? त्याला उचलतो, ॲम्ब्युलन्स बोलावतो, त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतो. कारण याचा प्राण वाचणे हे सर्वात महत्वाचं. याचं नाव आहे माणुसकी. मग सगळ्यात मोठा धर्म कोणता? माणुसकीचा. 10 वर्षाच्या अगोदर साने गुरुजींचा धर्म शिकवल्या जायचा शाळेत, तो आज शिकवल्या जात नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. जगीचे दीनामधी पतित, जगीचे दीन पद दलित. जगीचे दीनाधिपतित, जगीचे दीन पद दलित. कयाचा गुण उठवावे, जगाला प्रेम पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, या लेकराईले शिकवा. मानवता ही पंथ मेरा, इंसानियत ही पक्ष मेरा. गिरते को उठाना स्वर्ग मेरा और सबकी भलाई धर्म मेरा. मी इमानदारीनं प्रार्थना करतो तुम्हाला. धर्माच्या नावावर, जाती जातीच्या नावावर ज्यावेळेस भांडणं होतात, बरसों बीत जाते हैं एक टूटा सा घर बनाने में, और तुम कसर भी नहीं छोड़ते बस्तियां जलाने में. वस्त्याच्या वस्त्या उजळवल्या जातात, पोट्टेवर केसा लागतात, तेले नोकरी लागू शकत नाही. म्हणून मी इमानदारीनं प्रार्थना करतो, गावाच्या विकासासाठी एकत्रित या. कोणीही जातीचे असाल, कोणीही धर्माचे असाल, महत्वाचं पहिले आपलं गाव आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्याला एकत्रित येता आलं पाहिजे. जसं पोपटराव पवारांचं गाव आदर्श झालं, अण्णा हजारेंचं गाव आदर्श झालं, तिकडे आमच्या गडचिरोलीमध्ये चंदू पाटील मारकवारांचं गाव आदर्श झालं,
संभाजीनगरमध्ये भास्करराव पेरे पाटलांचं गाव आदर्श झालं. निघालं पाहिजे नाव कंचनपूरचं सुद्धा. लोक आले पाहिजे कंचनपूर मध्ये. मग हे कधी होईल? ज्या दिवशी आमच्या गावातला तरुण एका ठिकाणी येईल. तुकडोजी महाराज सांगतात, तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. अरे रिकामा कशाला फिरत. तुझं गावाचं नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला फिरत. तुझं गावाचं नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला फिरत. तुझं गावाचं नाही का तीर्थ. आणि आपलं गाव तसं चांगलं आहे. वाचनालय आपल्या गावामध्ये आहे. दिलसे वाचनालय. टाळ्या वाजवा वाचनालयासाठी. मी धन्यवाद देतो तुम्हा सर्व मायबापांना. जसं मंदिर आहे तसं विद्या मंदिर सुद्धा आहे. पण बाबू, तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा कितवी पर्यंत आहे रे? जिल्हा परिषद मधलं कोण बसलेलं आहे इथं? तू ये इकडे. ये बेटा इकडे ये. ये ईशातून माईक द्याव. तुझं काय नाव? नेहा. तू कोण्या वर्गात? तिसरी. तिसऱ्या वर्गात. किती विद्यार्थी आहेत पोरणपोरी तुझ्या वर्गात? पटावर संख्या किती आहे? हा ऐरणी. कितना पोरा? मला शिकवा. मला फक्त ती एकच येते तुमच्या भाषेतलं. बबल्याई कसं केसावर फुगे ओ मनी माय. बबल्याई कसं केसावर फुगे. तेवढं एकच येते फक्त. ते माहित नाही काय अर्थ आहे त्याचा. तेवढं एकच माहित आहे. नेहा 20 पूर्ण शाळेत की तुझ्या वर्गात? तुझ्या वर्गात. आणि जवळपास किती असतील हो टोटल? कोणाला आयडिया आहे काय? 57. गावाची लोकसंख्या किती आहे? 2000. जिल्हा परिषद शाळा 4थी पर्यंत. आणि शाळेत टोटल विद्यार्थी 57. मग काय म्हणजे काय अभिमानाची गोष्ट आहे की शरमीची आहे? काय वाटते तुले? काय वाटते? शर्मेची आहे. तुले काय व्हायचं आयुष्यात मोठं झाल्यावर? पोलीस. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. नेहा बनशीन तू पोलीस. नेवाद देतो तुले. पुस्तक घे, माईक ठेव, बसून जाय. काय झालं मावशी? APJ अब्दुल कलाम जिल्हा परिषद मधून निर्माण झाले. बाबासाहेब ज्योतिबा फुले. ह्या जिल्हा परिषद शाळेत मला सांगा, विकत शिक्षण आहे की फुकट? लोकाईले किंमत कळली काय? 20,000 रुपये डोनेशन आहे कॉन्व्हेंटचं. किती? 20. इथल्या अनेकांचे मुलं तुमचे इंग्लिश शाळेत असतील. टाकू नका असा माझा विरोध नाही. जरूर टाका. तुमची ताकद आहे. तुम्ही शिकवलं पाहिजे. पण ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला जाता 20,000 रुपये डोनेशन. पुस्तक आम्ही ज्या दुकानातले म्हणतो, शाळेवाले सांगतात असे, पुस्तक आम्ही ज्या दुकानातले सांगतो तिथलेच तुम्हाला घ्या लागतील. कमिशन शाळेतून दुकानाचं कमिशन बरोबर. वर दिवसा आपलं 7 आठवडे म्हणजे 7 दिवसाचे 3 ड्रेस. स्पोर्ट वेगळा. असे 3 ड्रेस आम्ही ज्या दुकानातून म्हणतो त्याच दुकानातून तुम्हाला कपडा घ्यावा लागेल. हे पहा तुम्ही मार्केटिंग फंड पहा. तिसरी गोष्ट, शूज 2 प्रकारचे आम्ही जिथून म्हणतो तिकूनच तुम्हाला विकत घ्यावं लागतील. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही त्याला विचारा शिक्षणाचं कसं. मग ते तुम्हाला सांगतात की त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर ट्युशन लावावी लागेल. मग आम्ही काय ढोरं पाठवून राहिलो का शाळेत? पण प्रॉब्लेम काय झाला, जे गोष्ट फुकट भेटते
त्या गोष्टीची किंमत आपल्याला नसते. अनेक जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्या. हे पाप तुमचं आहे, हे पाप आपलं आहे, हे भरून द्यावं लागेल आपल्याला. लेकरू धड इंग्लिशही नाही बोलून राहिलं आणि धड मराठी नाही बोलून राहिलं, ते मंदातच कुठंतरी लटकून राहिलं. मराठीतल्या आकडे येत नाहीत पोरायले, विचारा इथं असलेले लेकर राहिले नाही समजत तेले मराठीतले आकडे 1 2 3 4 एवढं समजते. बरं मग तेले इंग्लिश पूर्णपणे येते काय? नाही. कॉन्व्हेंटचा टाइम कधीचा? सकाळी 7 ते 11. गाडी येते 6 वाजता गावात. 5 वाजता आई उठते, लेकराले उठवून देते, गाडीत पोचून देते. त्याच्या पाठीवरती खूप वजन असते, गाडीचा काच खुल्ला असते, गाडीतून थंडी हवा येते, लेकराला झोप लागते. लेकरू चाललं झोपून. तिथं ते मॅडम मास्तर त्याला उठवतात, त्याला शिकवतात. मन बेटा जानी जानी यस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा. 100 वर्ष झाले तरी एकच कविता. अजूनही समजलं नाही जानीची माय कोण, जानीचा बाप कोण. तुम्ही जानी आणली कुठून? त्या लेकराला एस फॉर शिवाजी महाराज माहित नाही, टी फॉर तुकाराम महाराज माहित नाही, जी फॉर गाडगे बाबा माहित नाही, एस फॉर सावित्रीबाई फुले माहित नाही. पहा त्या लेकराचे पुस्तक कधीतरी तपासून. नाही माहित त्याले, त्याचा अभ्यासक्रमच बदलला. नाही माहित त्याले आपले महापुरुष संतांचा वाङ्मय इतिहास त्याले माहित नाही. लेकरू तिथं शिकवल्या जाते, ते थकते बिचारा लहान लेकरू. तिकडून येताना परत गाडीत बसवल्या जाते, परत गाडीचा काच उघडा असते, परत हवेची झुळूक येते, परत त्याला झोप लागते. लेकरू चाललं झोपून, लेकरू येऊन राहिलं झोपून. मधातलं त्याच्या डोक्यात राहिलं असेल काय? हा विचार आम्ही कधीच करत नाही. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, या करता गरज आहे एकत्रित येण्याची. तुकडोजी महाराज सांगतात आपल्या भजनाच्या माध्यमातून की नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादी. या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असादी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे ना. आता लोक खूप जमा झाले भाऊ, मला वेळ सांगा. 10:30 वाजले, कीर्तन बंद करू काय? तू फुकट आला काय म्हणा? शानपणा करून राहिला का जास्तीचा? पैसे घेतले असतील ना? जरूर घेतले, अतिरेक नाही केला. मला फोन आलता, आमचे ते लहू भाऊ आहेत, त्याचा फोन आला. कार्यक्रम कमिटीने घेतला पूर्ण, त्याचा फोन आला पहिल्यांदा. त्याला म्हटलं डोंट वरी, आय लव्ह यू. फक्त तुम्ही सांगा मी कंचनपूरले किती वाजता येऊ. आणि योग आला. आणि तुमची सर्व कमिटी, या कमिटीच्या नावानं एकदा टाळ्या वाजवा जोरात. किती सुंदर आयोजन केलं राजे. पहा बरं, सगळे एका ठिकाणी आले आणि या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा उद्या आहे. आणि ज्यांच्या हस्ते आहे आमचे आदरणीय स्वामी दिनेश गिरीजी महाराज, ठाकूर आश्रम. पहा बरं, आज माझंही भाग्य समजतो मी, मला या कीर्तनाचा योग मिळाला, तुमच्या गावात संधी मिळाली. दिनेश महाराज आमचे आदरणीय गुरुवर्य समोर बसून आहेत. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आईच्या शपथनं भीक मागतो, माझ्या खंजरी दारू बिडी तंबाकू व्यसन टाका. जहर पीने वाला अकेला मरता है, शराब पीने वाला सब परिवार को मारता है. दूध जलता है पानी जलने के बाद, आदमी पछताता है वक्त जाने के बाद. वेळ गेल्यानंतर पछतावण्यात मजा नाही. त्यापेक्षा ते शौक सोडा, आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रित या. आणि एकत्रित या. खंजऱ्या वाजवतो, या खंजरीचे 7 खंजरीचे निर्माते आहेत सत्यपाल महाराज. आणि ही खंजरी पहिली वाजवली तुकडोजी बाबानं. हे तुकडोजी महाराज म्हणजे अमरावतीच्या विदर्भाच्या मातीत जन्माले आलेले संत. जपान मध्ये खंजरी वाजवली तर तिथले लोक म्हणे बाबा तुम्हारी उंगलियों में जादू है. महाराज म्हणत जादू नाही, ये कला है. एवढी सुंदर वाजायची खंजरी है बाय.
कला आहे. खंजिऱ्या किती सुंदर वाजवतो हे महत्वाचं नाही. किती सुंदर खंजिऱ्या वाजवतो हे महत्वाचं, किती सुंदर बोलतो हे महत्वाचं, किती सुंदर भजन म्हणतो हे महत्वाचं नाही. किती सुंदर मुद्दा मांडतो हे महत्वाचं. नाही. महत्वाचं काय आहे मग? हा, कला. कला आहे. कला मानवाले देव करते, पण अवकळा नसावी जरा देते. तुकडोजी महाराज म्हणतात किती सुंदर बोलतो हे महत्वाचं नाही, किती सुंदर भजन गाणं म्हणतो हे महत्वाचं नाही, किती सुंदर खंजऱ्या वाजवतो हे सुद्धा महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की जसा बोलतो तसा वागतो काय. 2 घंटे कीर्तन ऐकून रामपालवर भरोसा ठेवायचा नालायकाचा जग पैदा व्हायला. भरोसा ठेवता कोणावर? नाही, ठेवता कोणावर भरोसा? लोक रावणाले जाळतात. रावणापेक्षा खराब अवलाद पैदा झाली. तो वरून पाहत असेल तर लाज वाटत असेल त्या रावणाले. म्या सीतामातीले फक्त नेलं होतं, धक्का नव्हता लावला अंगाले. 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला या देशात. 70 वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार झाला या देशात. भारत माता धरती माता. बोलत जा. भारत माता धरती माता. गो माता. दुर्गा माता. सरस्वती माता. शारदा. 9 दिवस उपवास पकडतात देवीचे. हं? याच देशात स्त्रियांवर आजही रोज अत्याचार होतात. याच देशात लाखो पोरी मारल्या गेल्या पोटातल्या पोटात. एवढा सगळ्या मातांचा देश असल्यानंतर आजही या देशातली स्त्री सुरक्षित नाही. काय गोष्टी आहेत. दसऱ्याच्या दिवशी त्या रावणाले जाळता. त्या रावणाले उस रावण को जलाते हो, हमें इससे कोई ऐतराज नहीं. उस रावण को जलाते हो, उससे हमें कोई ऐतराज नहीं, जलाओ. मग आजही या देशात अत्याचार करणारे, बलात्कार करणारे निर्दोष सोडल्या जातात. त्यांना ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस हे म्हणतात, बाहेर स्टेटमेंट देतात की हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तरी त्यांचं कोणीच वाकड करू शकत नाही. अरे त्या रावणाले काय जाळता? रावणापेक्षा खराब अवलाद मोकाट फिरून राहिली. कलिजुग बैठा वार कुंडली जाऊ तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कलयुग बैठा वार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. म्हणून तुम्हाला विनंती, अरे प्रभू श्री रामचंद्राची भक्ती करतो तो फक्त जय श्रीराम पुरतं नाही. बाबू मले सांग, राम किती आहेत? 1. राम किती आहेत? 1. पण सकाळी उठल्यावर काय म्हणतो आपण? काय म्हणतो? मग हे किती वेळेत झालं? राम किती आहे? राम राम का? इकडे ये बर. लाल टी शर्ट तूच इकडे ये इकडे. माईक घे जवळ. अबे कीर्तन तुले समजलं पाहिजे ना, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. माईक जवळ घे. तुझं काय नाव? हितेश. हितेश. राम किती आहे? 1. म्हणतो किती वेळेस? 2. कारण काय? तू कोण्या वर्गात? तुला काय वाटते ते सांग. जे तुझ्या बुद्धीत येत असेल ते उत्तर दे. कुछ भी बोल सकता है तू. बोल, तुझे खुली छूट आहे. जे वाटेन ते बोल तुझ्या मतानं. काऊन म्हणत असतील 2 वेळेस? का म्हणत असतील? राम किती आहे? 1. मग म्हणतो किती वेळेस? 2. का म्हणत असतील? कारण
का 2 वेळेस? काय वाटते तुले? काहीच नाही. काय म्हणतो आपण मला सांग, काय म्हणतो? राम राम. राम राम. मेरी आंखों में आंखें डाल के देख. राम राम म्हणजे तुझ्यातही राम आणि माझ्यातही राम. भेद ठेवला का देवानं? तू भी राम और मैं भी राम. तुकडोजी महाराज पुरावा देतात, बस तू और मैं सब एक ही है. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू है. सब खेल में मेल में तू है. तो आहे. तो आहे, 100% आहे. याच्यात काहीच शंका नाही. फक्त त्याचे नाव अलग अलग आहेत. कोणी त्याला देव म्हणते, कोणी त्याला अल्लाह म्हणते, कोणी त्याला गॉड म्हणते, कोणी त्याला ईसाई म्हणते, कोई उसको खुदा कहता है. हे लफडे करणारे कोट्टे त्याले रब म्हणते. तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं, सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं. कोणी त्याला देव म्हणते, कोणी त्याला अल्लाह म्हणते, कोणी त्याला गॉड म्हणते, कोणी त्याला ईसाई म्हणते, कोणी त्याला कोई उसको खुदा कहता है, कोणी त्याला रब म्हणते. आणि ज्याला देवच मान्य नाही, ज्याला देव मान्य नाही, जो नास्तिक आहे, जो नास्तिक, तो त्याला निसर्ग म्हणते. काय म्हणते? निसर्ग. कोण केलं म्हणते हे? निसर्ग. म्हणजे त्याचं एक नाव निसर्ग. निसर्ग सुद्धा. आणि ज्याला काहीच मान्य नाही त्याला हे माहीत आहे की या जगात एक शक्ती आहे जी सत्याच्या बाजून आहे आणि असत्याच्या विरोधात आहे. जगाले पुरावे देत बसू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त त्याचा CCTV कॅमेरा कायम सुरू आहे. उससे कोई नहीं छुप सकता. तुम्ही इमानदारीनं वागा, तुमचं काहीच वाकड होणार नाही. तुम्ही बेमानीनं करा, तुमचा काही शिल्लक राहणार नाही. मला प्रार्थना करतो, एकत्रित या गावाच्या विकासासाठी, एकजुटीनं या. अरे तू माझा विठ्ठल, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. अरे एकत्रित आल्याशिवाय खंजरे नाहीत वाजत राजे. 2 खंजरे एका ठिकाणी आले की याच्यातून अलग अलग आवाज निघतात. एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला लावण्याच्या कार्यक्रमात. तर तुम्ही म्हणसान एकदम आतापर्यंत तर कीर्तन सुरू होतं. अरे टेन्शन नका घेऊ, सबको मिलेगा. एका मिनिटात घेऊन जाऊ. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. अवघ्या 5 मिनिटात हिराबाई लोकनाट्य सादर करीत आहे सुरेखा पुणेकरांच्या आवाजात. भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. सबसे कातील गौतमी पाटील. समोर बसलेल्यांना 500 रुपये तिकीट, तुम्हाला 1000 रुपये, वरचे 1500, तुम्हाला 2000, मागचे 2500, बाल्कनी 3000, जे उभे आहेत त्यांना 4-4 हजार सप्रेम भेट. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. 2 खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते याच्यात लावणीची.
लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची काही काही जणांचा मोसम बनला अशी त्याच्या मताने यही मस्त आहे रे. कला आहे, खंजेऱ्या वाजवणं कला आहे. काही वाद्य वाजते याच्यात आणि कीर्तनकाराजवळ सगळे रस असतात. महाराजले कल्पना आहे, तुम्हाला वाटते तिथे घेऊन जाऊ शकते. तो विचार तुमचा महत्वाचा आहे. खंजेऱ्या वाजवणं हे कला आहे. हे पाय, 2 खंजेरे एका ठिकाणी आणल्या की एक दिवस याच्यात महादेवाचं, तुमच्या गावातले लोक महादेवावर जातात काय, त्याचं ढपळं मोठं सुपर वाजते. पण एक दिवस ढपळं वाजवलं महादेवावाले. त्याचे गाणे मोठे विशेष राहते. महादेवाच्या वाटीनं गा भक्त तुम्ही गेले. वा भक्ता, खरं सांगतो भक्त, देशीचे शिष्य किती नेले, दारूचे शिष्य किती नेले गा भोलेनाथ. देशीचे शिष्य किती नेले, दारूचे शिष्य किती नेले गा भोलेनाथ. काही वाद. एक दिवस याच्यात तुळजापूरला गेलो परवा आणि तिथं ते संबळ सुरू होता. संबळ, ते संबळ खंजरीत वाजून पाहिला. आई उदोग 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 अंबाबाई ऐसा उदोग. छत्रपतीला प्रसन्न होता, भगवा झेंडा फडफडला, भगवा झेंडा फडफडला. भारत भूमी पावन केली, धन्य मराठा तो झाला, धन्य मराठा तो झाला. आई अंबे ग, आई अंबे ग, जगदंबे ग, जगदंबे ग. उदोग अंबाबाई ऐसा उदोग 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 अंबाबाई ऐसा उदोग. कला आहे, काही वाद्य वाजते. एक दिवस याच्यात रेल्वेचा आवाज काढला. रेल्वे उतरा कंचनपूर वाले. या रेल्वेत काही शायनी अवलाद प्रवास करते. रेल्वेत एका जणाचं नवीन लग्न झालं आणि तो त्याच्या बायकोले म्हणे, पत्नीले म्हणे, आपण हनीमूनले जाऊ. पत्नी म्हणे कुठं, म्हणे गोवा. बायको म्हणे गोव्यात जाऊ नका, लय खर्च होईल. मग म्हणे एक काम कर, नाही गोवा तर मुंबईला जाऊ. आता मुंबईला नाही म्हणू नको. बायको म्हणे ठीक आहे. म्हणे मग चालता काय ना, म्हणे ट्रेननं. म्हणे मग रिझर्वेशन करा. म्हणे मग इथून एवढ्यातलं मोठं स्टेशन कोणतं आहे, म्हणे भुसावळ. म्हणे मुंबईला जाऊ, पहिले भुसावळले जाऊ, पण भुसावळच्या अगोदर शेगावले जाऊ, तिथं दर्शन घेऊ, वापस येऊ आणि भुसावळवरून मुंबईला जाऊ. म्हणे ठीक आहे. मग त्यानं विचार केला इथून मुंबईला जाऊ. मग त्यानं ते ट्रेनचा टाईम माहीत केला. दोघंही नवरा बायको गेले. गेल्यानंतर बायकोचा आग्रह होता की रिझर्वेशन करा. हा म्हणे रिझर्वेशनच्या भानगडीत पडू नको, आपण बिना तिकीटचं जाऊ. बायको म्हणे तूही मार खाशील, मली खायला लावशील, तुही ताकद नाही तर साधे तिकीट काढ, पण आपण जाऊ. बायको म्हणे हा म्हणे ठीक आहे. आणि गेले. हे ट्रेन होती 7 वाजताची. किती? 7. हे हजर झाले 5 वाजता. किती? 5 वाजता. ट्रेन 7ची, हे गेले 5ले. ट्रेन आली 9ले, म्हणजे 4 तास लेट. गर्दी झाली फुल, बसायला जागा नाही. गर्दी झाली फुल. वारकरी यूट्यूब चॅनल, प्लीज प्रेस द बेल आयकॉन अँड सबस्क्राईब द चॅनल. गर्दी झाली फुल, बसायला नाही जागा. एवढी पॅक भरून आली डब्बा, जागा काही शिल्लक उरली नाही. पत्नी रागानं पतीच्या इकडे पाहायला लागली. म्हणे आता बसायचं कुठं? मग याच्या ज्यानं चुकी झाली, यानं ऐकून घ्यावं. हा म्हणे बसून नाही,
झोपून जाऊ, जागा उभं राहिली नाही आणि हा झोपेच्या गोष्टी करून राहिला. त्याची बायको म्हणे आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा नाही, बसाल कुठं? हा म्हणे तू मुझपे भरोसा रख, बसून नाही झोपून जाऊ. बायको म्हणे लग्नाला 1च महिना झाला, मी तुम्हाला आहो म्हणते, एवढ्या सनकन कानावर खाशीन, सबन आदर मान मर्यादा खलास होऊन जाईल. तुझे मूर्खा पहिलेच सांगितलं होतं की रिझर्वेशन कर, तू ऐकलं नाही. आता मला सांग बसायचं कुठं? हा म्हणे तू मेरे पे भरोसा रख, तू मुझे जानती नहीं. हा म्हणे तू कितना नालायक है, ये सिर्फ मैं जानती. बसायचं कुठं? हा म्हणे तुझ्या जोडचा स्कार्फ दाखव. स्कार्फ, दुपट्टा, ते पोरी पारी बांधते तोंडाले, पॅक घेते बांधून. वैकू येत नाही आपली वैकी कोणाची वय, स्वतःच्या बापाले. पोरगी बांधते ठीक आहे, पोरी बांधते, धूळची एलर्जी राहते. कापसाले जाणाऱ्या बाया निंदाले कापसाले एवढ्या घेते पॅक बांधून. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ गया तो भेद खुल जाएगा. अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा. काय झालं मावशी? त्यानं घेतला स्कार्फ आणि त्याला दिला असा 8. त्याचा बनवला डुप्लिकेट साप, तो दिला डब्यात फेकून आणि यानंच कल्ला केला. साप निघाला, साप निघाला, साप निघाला. पुऱ्या डब्यातले लोक भुसावळ रेल्वे स्टेशनवर खाली. ना म्हणे तुले पहिलेच सांगितलं होतं, तू सिर्फ भरोसा रख, बसून नाही झोपून जाऊ. बायको म्हणे झोपून नाही, एवढे मार खाऊ. हा म्हणे कोणाच्या बापाची ताकद होणार नाही आतमध्ये येण्याची, कारण प्रत्येकाला माहित आहे डब्यात साप आहे, कोणीच येणार नाही. दोघही जण गेले, शोधुऱ्या उघडल्या, जेवण केलं, झोपून राहिले. दुसरा दिवस निघाला. स्टेशनवरचा कर्मचारी डबा झाडझुड करायला आला, डबा झाडायला लागला. तेवढ्यात त्याला हे दिसले, त्यांनी याला आवाज दिला, उठा उठा, दिवस निघाला, उठा. बाई म्हणे दादा बॉम्बे आलं नाही काय? म्हणे बाई दिस इज नॉट बॉम्बे, दिस इज भुसावळ, हे भुसावळ आहे. बाई म्हणे काहून दादा काय झालं, रात्री पुढे ट्रेन गेली नाही काय? म्हणे काय झालं बाई, या डब्यात रात्री साप निघाला, त्यामुळे वरुण साहेबांचा फोन आला की असं करा, तो डबा तिथंच ठेवा, बाकीचं इंजन पुढे जाऊ द्या. येथेच कर, येथेच भर लपशील काठावर, एका हाताने कर गरारे, दुसऱ्या हाताने भर. येथेच कर, येथेच भर लपशील काठावर, गरारे लपशील काठावर. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आयुष्यात तुमचं काम इमानदारीनं करा. भीक मागतो मी तुम्हाला. प्रॉब्लेम काय झाला, कामामध्ये इमानदारी राहिली नाही. मजुरी करायला जाताना दुसऱ्याच्या वावरात जाताना मजूर किती रुपये रोज आहे? 300 रुपये रोज आहे. एकच तास बाई 4 दिवस पुरवते. काय म्हणतात तुमच्याकडे त्याले? तासच म्हणतात ना. एखादी पोरगी सोरगी जर समोर निघाली तर मागची बाई तिला खळा मारते. ऐकलं माग, कामामध्ये इमानदारी राहिली नाही. 5 वेळेस बाई पाणी प्यायले उठते, 5 वेळेस. जेवण करते अर्धा तास, जेवण केल्यावर पान खाते,
त्याचा पैसा झाडाला लागला काय शेतकऱ्याचा? बरं मग आज जसा मजुराचा काळ आहे, तुम्ही म्हणसान मजुराले दोष देऊन राहिला काय? नाही, आजपासून 40 ते 50 वर्षाच्या अगोदर, 30-40 वर्षाच्या अगोदर काही 10 रुपये रोज, तुमच्या 10 रुपये रोजानं मजुरी करणारे तुमच्यात बसलेले असतील, 10 रुपये रोज. काही जणांचे काम करता करता पाय फिरले, त्याच्या मापाची चप्पल नाही अजून, एवढे झिजले ते. 10 रुपये रोज. उठल्याबरोबर सकाळी मजूर मालकाच्या घरी जायचा. मालक आलो. मालक म्हणे ते ढोरं सोडून घे, वावरात जाय, बैल घेऊन जाय, दिवसभर चारे. तिकडून आल्यानंतर हा मालक त्याच्यावर कल्ला करे, बैलाचं पोट तर खालीच दिसून राहिलं. गलतीनं जर मुस्क हरपलं, काय म्हणतात तुमच्याकडे त्याले, मुस्क जर हरपलं तर मालक सांगे मुस्क हरवलं, 5 रुपये काटतो. तो म्हणे काटा मालक, पण दुसऱ्या दिवशी कामावरून काढू नका. मला सांगा, आज मालक मजुराच्या घरी जाते, समोर बाई सळा टाकत असते, नाही तर झाडू करत असते. मालक विचारते दबत्या आवाजात, उठला काय? ती बाई सांगते, अरे काही टाइम नाही पाहिना, काही नाही पाहिना, राहिले लोक तोंड धुयाचे, चहा प्यायचे, उठला काय? येदा अर्ध्या घंट्यानं. बरोबर, काही हरकत नाही. वापस जाते, 1 घंट्यानं येते. उठला असेल ना, तो येते ब्रश करता करता, काय म्हणता? काही नाही, थोडस डवरं होतं, डवरच म्हणतात ना, तुमच्याकडे काय म्हणतात? आऊत होतो. तो म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही. मग तो सांगते, एक काम कर जा, बैल बंडी जुतून घे जा, आऊत बंडीत टाकून घे जा, तुम्ही समोर निघून जा, मी 10 वाजता गाडी घेऊन येईल. तो पहिले जाते, हा 10 वाजता गाडी घेऊन जाते. आऊत पकडते, 2-4 मुळ्ळण आणते. ते आल्यानंतर मालकानं फक्त एवढं म्हणाव, थोडं दाबून घे ना, इकडे उभा राहायच्यावर, उभा राह ना. तो म्हणते बा म्या काहीच नाही म्हटलं, म्या फक्त म्हटलं दाब. अबे मग दिसून नाही राहिला का? दाबून असतं राहिलो. बरं ठीक आहे घे. अजून थोडा वेळ जाते, त्यानं फक्त एवढं म्हणू द्या, गवत सुटून राहिलं ना माग. मग तो सांगते, इकडे हे पुराणी, हा तुत्या, हे आऊत, हा बैल, आणि हा दोर, आणि हा तू, आणि मी मरीन. डबल जर तुया वावरात पाय टाकीन, गेलं. काळ असते तो, पलटते. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आज काळ आहे म्हणून जास्त अहंकाराच्या तोऱ्यात जाऊ नका. उद्याचा काळ काय येईल हे सांगता येत नाही. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही राहता सुखात बिना कष्टाचे खात, मजा मारता लोकात, मजा मारता लोकात. हे सारच पुढं भोगालना, हे सारच पुढं भोगालना. गळ्या भावान भक्तीनं बोलना, गळ्या भावान भक्तीनं बोलना, गळ्या भावान भक्तीनं बोलना, गळ्या भावान भक्तीनं बोलना, गळ्या भावान भक्तीनं बोलना. बरं 11 वाजले, बंद करू काय? कीर्तन ऐकायची इच्छा आहे काय? 250 रुपयात 7 पुस्तक आहेत माझ्याकडे. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारमध्ये फेकाल. 50 रुपयाचा ग्रामगीता ग्रंथ आहे, तुकडोजी बाबांनी लिहिलेला. बरं, हे ग्रामगीता म्हणजे काय? भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रकट झाले आपोआप. गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व गावाला. राहू नये कोणी मागासलेला, म्हणून बोलला देव माझा. तुकडोजी महाराजले प्रेरणा भेटली पंढरपुरातून ग्रामगीता लिहायची.
मग ग्रामगीता म्हणजे काय? अरे ज्ञानेश्वरी म्हणजे PhD आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे PhD आहे. गाथा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आणि ग्रामगीता म्हणजे पहिला वर्ग आहे. काय आहे? पहिला. आता माणूस डायरेक्ट PhD करते काय? डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन करते काय? मग गीता आपलं ज्ञानेश्वरी गाथा हे जर समजून घ्यायचं असेल तर पहिला पडाव आहे ग्रामगीता वाचणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला प्रार्थना. याच्यात तुकडोजी महाराजने 41 अध्याय लिहिले. महाराज सांगतात गावा हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. आपलं गाव मंदिर. तुकडोजी बाबांना हे नाही सांगितलं की पंढरपूरला जाऊ नका. महाराज म्हणतात पंढरपूरले जरूर जा, पण मग जाण्याचाही अधिकारी कोण? एकीकडे कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, भजन पुरा ऐका. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कीर्तनी मान डोलावितो परी, कोंबडी बकरी खातो रे बाबा. काय आहे? कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबडी बकरी खातो. आता हे पुढचं ऐकसान की नाही ऐकसान? एवढंच सांगता काय? कशाला काशीला जातो, कशाला? अबे जाण्याचा अधिकारी कोण? मग खाऊ नाही राहिला, पिऊ नाही राहिला, नाटकही करून राहिला. काही अर्थ आहे काय? भक्ती म्हणजे काय? भक्ती डोळस असली पाहिजे. भक्ती डोळस असली पाहिजे. भक्ती करा, भक्तीला विरोध नाही, भक्ती जरूर करा. पण मुझे एक सवाल का जवाब दे दो पहिले. अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे. तापमापी थर्मामीटर म्हणजे ती यंत्र आहे. काय आहे? यंत्र आहे. बरोबर. अंगाला ताप किती आहे हे मोजण्यासाठी यंत्र आहे. बोलत जा. हे यंत्र आहे. ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्यासाठी यंत्र आहे. अंगात काही फ्रॅक्चर आहे काय? एक्सरे मोजण्यासाठी यंत्र आहे. जो एक्सरेतही सापडला नाही, MRI पुरा माणूस मशीनीत घालतात, त्याच्यासाठी सुद्धा यंत्र आहे. पण माणसाची नियत किती खराब आहे नाही? मग किती माळा गळ्यात घातल्या म्हणजे तो पाक आहे, पवित्र आहे याचा अंदाज लागेल. किती रामपाल तत्वज्ञानी बोलला म्हणजे बोलणं हे कला आहे. बोलणे पे मत जाओ. खंजेऱ्या वाजवणं बोलणं हे कला आहे. किती मी मोठमोठ्यानं बोललो म्हणजे मी पाक आहो हे सिद्ध होईल. तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मावशी तुला एक विनंती. कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो आपण आता. हा शेवटला भाग आहे कीर्तनाचा. तुम्हाला एक विनंती. सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हा महिलांची आहे. सगळ्यात मोठी. लेकरू शाळेतून जवळ आलं की त्याला जवळ घ्यायचं, त्याच्या पाठीवरती हात फिरवायचा, प्रेमानं त्याच्या डोळ्यात बघायचं आणि त्याला सांगायचं बेटा माझ्याकडे बघ. जशी मी तुझी आई आहे ना रे, अशी रोडवरची बाई आपली आई असते बेटा. बेटा जशी घरात आपली बहीण आहे ना रे, अशी रोडवरची मुलगी आपली बहीण असते बेटा. आई हे शिकवा लागेल बरं त्याला. तुकाराम महाराजकडे वेश्या आली होती. तुकोबा तिला बघून अभंग म्हणतात. पराची या नार रखुमाई समान, आम्ही विष्णुजन लोहे पराची अनार
स्वामी विवेकानंदाचं प्रवचन एकदा विदेशात झालं. स्वामी विवेकानंदाचं प्रवचन एकदा विदेशात झालं आणि एक मुलगी प्रवचन ऐकून प्रभावित झाली आणि ती स्वामी विवेकानंदाकडे आली आणि प्रत्येक शब्द बार काही नाही का. कीर्तन बंद करू काय, चालू देऊ ना, आवाज द्या, बोलो भारत माता की. स्वामी विवेकानंदाचं प्रवचन ऐकून एक मुलगी प्रभावित झाली, स्वामी विवेकानंदाकडे आली आणि स्वामी विवेकानंदांना म्हणाली, स्वामीजी माझी एक इच्छा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, कशाची? स्वामीजी माझं लग्न तुमच्या सोबत व्हावं, तुमच्यापासून सुंदर मुलगा मला व्हावा, तोही असंच प्रवचन करणारा असावा, त्याने समोर प्रवचन करावं, मी त्याच्या समोर बसावं आणि मी आई म्हणून त्याचं प्रवचन ऐकावं. त्या पोरीचं काही चुकलं काय? काय वाटते तुम्हाला, चुकलं काय? किती सात्विक आणि पवित्र भावना व्यक्त केली मुलीनं. माझं लग्न तुमच्याशी व्हावं, तुमच्यापासून मला सुंदर मुलगा व्हावा, तोही असंच प्रवचन करणारा असावा, त्याने समोर प्रवचन करावं, मी समोर बसावं आणि मी आई म्हणून प्रवचन ऐकावं. स्वामी विवेकानंद म्हणतात, बाई एवढ्या दूर जातं कशाला? आपलं लग्न होईल कधी, मुलगा होईल कधी, काय गॅरंटी आहे तो माझ्यावानी प्रवचन करेल? त्यापेक्षा मी परत 10 मिनिट प्रवचन करतो, तू माझ्या समोर बस, मी तुला आई मानतो आणि तू मला मुलगा मान. त्यात स्वामी विवेकानंदांचा देश आहे. संगत संतान की करले, संगत संतान की करले, जन्म का सार्थक कछु करले, कछु करले. संगत संतान की करले, संगत संतान की करले, संगत संतान की करले. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, आईच्या शपथनं भीक मागतो. तरुण पोरांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मी भीक मागतो तुम्हाला, तरुणाईनं या मार्गाकडे वळा. आणि महत्त्वाचा विषय, यांची जर कोणाकडे वर्गणी बाकी राहिली असेल, अर्जंटमध्ये उद्या आणून द्या, इमानदारीनं पाया लागतो. महत्त्वाचा विषय, एकटा रामपाल काही नाही करत, पेटीचे साथ सुनील भाऊ गायनकर देतात, तबल्याची पंकज भाऊ मिसळे, माझ्या गुरुचे मित्र प्रवीण भाऊ वाघ, आमचे मित्र पवन कदम हे सुद्धा सुंदर भजन म्हणतात, पेटी वाजवतात. माझ्या गुरुचे पुतणे सुखदेव भाऊ चिंचोळकर गाडी चालक मालक सर्व संच आहे. असा आमचा 6 लोकांचा. आणि उद्याचा जो माझा कार्यक्रम आहे, इकडल्याच परिसरात होतो मी, जामनेर तहसीलमध्ये, पण मी आज स्पेशल वापस चाललो. कशासाठी? कारण उद्या आमच्याकडचं मतदान आहे, वोटिंग, आणि तो आपला अधिकार आहे. भीक मागतो मी तुम्हाला, मी फक्त तेवढ्यासाठी वापस चाललो मतदान करायला. मी परत तुम्हाला भीक मागतो, 20 मेला तुमच्याकडची निवडणूक आहे, मतदान आहे, पैसे घेऊन मतदान करायचं नाही. आईच्या शपथनं भीक मागतो. आणि विकास करील जो धर्म जात पंथ हे डोक्यातून काढून टाकायचं. आणि जो तुमच्या विकासाचं काम करेल, जो तुमच्या कामात येईल, अशा माणसाले, कोणीही पक्षाचा असू द्या, कोणीही जातीचा असू द्या, कोणीही धर्माचा असू द्या, जो तुमच्यासाठी हिताचा असेल अशा माणसाला निवडून द्यायचं. दारूच्या पाण्यासाठी विकल्या जायचं नाही. भीक मागतो मी तुम्हाला. बाबासाहेब आंबेडकरांना तो अधिकार मिळवून दिला की सोचले हाल केली भूमीवर कमाल, एका कंगालाने कंगालांना केले माला माल, वारे वा भीमाई चलाल, वरे वा भीमाई चलाल, वरे वा भीमाई चलाल. सोचले हाल केली भूमीवर कमाल, एका कंगालाने कंगालाला केले माला माल, वरे वा भीमाई चलाल, वरे वा भीमाई चलाल, वरे वा. बाया म्हणत असतील, मन काही बाई, हा बुद्ध वैभव बाई, तुझ्या डोक्यातला जातीयवाद काढ. आणि विनंती आहे तुले सगळ्या महापुरुषांना, आपला प्रॉब्लेम काय झाला, आपण घेतलं जातीत वाटून. शिवाजी महाराज मराठ्याचे, बाबासाहेब बुद्धाचे, ज्योतिबा फुले माळ्याचे, अण्णाभाऊ साठे मातंगाचे. मले दया येते गांधीजीची, त्याचा वालीच नाही राहिला कोणी.
तुम्ही घेतले आपापले वाटून. गांधीजी बिचारे फक्त सरकारी ऑफिस मध्ये काय राहिले. शिवाजी महाराज फक्त मराठ्याचे होते काय आणि बाबासाहेब फक्त बौद्धाचे होते काय. ज्योतिबा फुले फक्त माळ्याचे होते काय. आईच्या शपथनं प्रार्थना. अरे मले सांगा, आपला विठ्ठल कोण्या जातीचा आहे काय, आपला विठ्ठल कोण्या धर्माचा आहे काय, त्याचा तर अर्थ कधी कोणाला कळलाच नाही. कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार जाता. आपला देव फार श्रीमंताचा नाही. काही काही देव श्रीमंत राहते, देवाचा भक्तही श्रीमंत राहते. हा गोर गरिबाचा विठ्ठल आहे. त्याच्या डोक्यावर त्याच्या पायावर कोणी डोकं टेकवा, त्याच्याजवळ भेद नाही. त्याच्याजवळ भेद नाही. तो सर्व प्रेम करते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंग. त्याच्याजवळ भेद नाही. आणि तुकडोजी बाबाही सांगतात, शांती अखंडित राहो राहो भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ. शांती अखंडित राहो राहो, शांती अखंडित राहो राहो, भेदलयाला जाओ, जगाचा भेदलयाला जाओ. भाऊ, मी कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो. आता 15-20 मिनिटात मी कीर्तन बंद करेल. आपल्या गावात 10 ते 15 जण मिलिटरीवाले आहेत, 3-4 पोलीसवाले आहेत आणि 2 MSF मध्ये आहेत. या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. आणि तुमच्यामध्ये कोणी मिलिटरीवाल्याच्या परिवारातलं बसलेलं आहे का महिलांमध्ये? उभ्या राहा 1 मिनिट, उभ्या राहा ना ताई. अजून कोण आहे? अजून आहे कोणी? या 1 मिनिट इकडे समोर या ना, या 1 मिनिट इकडे. आई विन माया, या ना इकडे. विश्वात नाही हाताचा पाळणा, केला मित्राचा दिवा. जय कुसीत तू आपुल्या त्या सानुल्या जीवा. हो सुखा धावतील सगळे, सुखा धावतील सगळे, दुःखाला ती आई, आई विना माया विश्वात नाही, आई विना. मी आमच्या दिनेश महाराजांना विनंती करतो, या ना समोर. तुमच्या हस्ते या 4ही माईचा सत्कार करतील माझ्याकडचे पुस्तक देऊन. प्रबोधन सम्राट या महाराज 1 मिनिट इकडे. या टाळ्या वाजवा एकदा जोरात. कारण भाऊ हे या ना. तुमचं कोण आहे? आई मुलगा किती वर्षापासून? 14-15 वर्षापासून. धन्यवाद दे तुम्ही. टाळ्या वाजवा. आनंद वाटला. किती जण मिळते? या ना ताई या. हे गावाचं वैभव आहे. कारण भाऊ ते मिलिटरीवाले तर आहेतच. फोटो काढू दे माय समोर पा. घ्या या. या अजून द्या. एक कोण राहिलं ना पुस्तकाचं? सगळे भेटले. धन्यवाद. या 5ही महिलांसाठी टाळ्या वाजवा. काय असते माहित आहे तुम्हाला? सांगतो मी. मिलिटरीवरला जवान
तो फक्त जाते एकटा, त्याचं दुःख थोडं असते, पण या परिवाराचं दुःख त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठं असते. छातीवरती दगड ठेवून हे देशाच्या संरक्षणासाठी आपल्या रक्ताचा गोळा पाठवतात. तुम्ही महत्वाचे आहे, म्हणून तुमचे लाख लाख धन्यवाद देतो. या परिवारासाठी टाळ्या वाजवा एकदा. अरे किती जवान शहीद होतात राजा मिलिटरीवर. कुणाचा बाप जाते तो कुणाचा मुलगा जाते, कुणाचा पोरगा जाते तो कुणाचा पती जाते. पण ज्या घरातला जवान शहीद होते त्या घरात जा, 10-12 वर्षाचे लहान लहान लेकरं बघा, त्यांना विचारा ज्या घरातला पोरगा शहीद झाला, मुलगा देशासाठी गेलाय, तुमचा काय इच्छा आहे पुढे, कोणत्या नोकरीवर लावायचा आहे त्याला. प्रत्येक सदस्याच्या तोंडातून एकच उत्तर निघते की आमचा मुलगा जरी देशासाठी गेलाय तरी आमच्या घरात जन्माला येणारा प्रत्येक मूल हे आम्ही हसत देशासाठी द्यायला तयार आहोत. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, हर गरम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. भारत माता की जय. म्हणून तुम्हाला विनंती भाऊ, तुम्ही काही उठत नाही, मी काही बंद करत नाही. मी सगळ्या मायबाप आहे. साऊंडवाले इकडे या, तुम्ही इकडे या बरं. तुम्ही एक पुस्तक घ्या. तुम्हाला दिलं का अगोदर? कोणतं भेटलं तुम्हाला? पहिलेच घेतलं घेऊन? बर, धन्यवाद दत्तात्रय भाऊ, आभार मानतो. गावातल्या माणसाची किंमत केली याच्यासाठी धन्यवाद कमिटीचे. आपल्या माणसाची किंमत करणं शिका. प्रॉब्लेम काय होते, लोक आपल्या माणसाची किंमत करत नाही. तुम्ही दिनेश महाराज गावाचं वैभव आहे. काल महाराजांचं कीर्तन ठेवलं, तुमचं अभिनंदन. प्रॉब्लेम काय होते, जिथं पिकते तिथं खपत नाही. मी येईल विचारलं, नाव महाराजचं वाचलं, दिनेश महाराजचं. या मंडळीने मी माहिती विचारली, त्यानं मला अभिमानानं सांगितलं की महाराजचे शिष्य राज महाराज सुद्धा तयार झाले. तरुण आहेत, टाळ्या वाजवा महाराजसाठी. साऊंडवाले, किंमत केली तुम्ही गावातल्या माणसाची. लोकांचा प्रॉब्लेम काय माहित आहे, गावात एखादा व्यापारी तयार होऊ द्या, लोक त्याले कापूस देणार नाही, त्याच्या छातीवर दुसरा बोलावतील, त्याच्या ट्रॉलीत कापूस दाबून देतील, त्याची ट्रॉली दोरानं ओढसून देतील, ते गावाच्या बाहेर चाललं जाईल, याचे पैसे डुबून टाकीन. मग याले विचारा, गावात एवढा मोठा व्यापारी असल्यावर त्याले कापूस दिला नाही, दुसऱ्या गावातला बोलावला, त्यानं पैसे बुडवले, मग हा आपल्याला गोष्ट सांगीन. पैसे गेले याचाही गम नाही, कापूस गेला याचाही गम नाही. मग तुला गम कायचा झाला? गावातल्याची थंडी झाली, तूही किती गरम जाऊन राहिली हे सांगणं. मी इमानदारीनं पाया लागतो. आपल्या माणसाची किंमत करणं शिका. मारवाडी समाज, सिंधी समाज, गुजराती समाज एखादा खचला त्याच्यातला तर वर्गणी देऊन डबल उभा करतात. इथं तर स्वतःचा भाऊ पुढे जात असेल तर भावाचं कौतुक सहन नाही होत. खेकड्याच्या जातीतले पैदा झाले, खेकड्याचे. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो मी आणि आईच्या शपथनं भीक मागतो. कीर्तनातले शेवटले 10 मिनिट घेऊन राहिलो. बंद करू की चालू देऊ? 10 मिनिटं 10 मिनिटं बोलू ना. मागचे हात दाखवा बरं. चालू देऊ ना? धन्यवाद. तुम्ही मागचे जेवढे बसलेले आहे ना, हे सगळ्यात बुद्धिमान लोक आहात. मागचे
तुमच्या एवढी बुद्धी कोणातच नाही. कारण ते पहिले पाहते स्टेजवरलं जोकर कोण्या लायकीच आहे. पटलं तर थांबून इथे झटकले की निघाले. म्हणून तुमच्या पायाला तुम्ही उठत ना, मी पण करत नाही. कीर्तनातला सर्वात शेवटले 10 मिनिट एक भजन घेऊ, कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करू. नाही बस देतो मी वेळ. शेवटला मुद्दा घेऊन राहिलो. ज्यांना हात आहेत ते भजनात टाळी वाजवतील. कीर्तनातला भजनात रुक जाओ. सर्वात शेवटला मुद्दा. आज ऑन लाईव्ह नाही ना, लाईव्ह आहे. या चॅनलच्या माध्यमातून जे लाईव्ह पाहून राहिले तेही आभार. पा किती जग पुढे जायला. काही तिथून ऐकून राहिले लाईव्ह, त्या सगळेचे धन्यवाद. तुमच्या इथं उपस्थित असलेल्या सगळेचे धन्यवाद. एक भजन घेऊ. ज्यांना हात आहेत ते भजनात टाळी वाजवतील. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. तेरा मुझको कीर्ति ना वैभव यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले, सुख मिले जैसे अमृत का पीने में. सुख मिले जैसे अमृत का पीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम सियावर रामचंद्र की, जय. पवन सुत हनुमान की, बोलो पंढरीनाथ भगवान की जय. एक जोरात आवाज देऊन द्या फक्त. श्री संत एकनाथ महाराज की. वारकरी संत परंपरेतील एक संत श्री संत एकनाथ महाराज. है आवाज द्या. बोलो भारत माता की. एकनाथ महाराज वारकरी संत परंपरेतील एक संत. एकदा अशाच महाराजांच्या शिष्यमंडळीतील एक महाराज जे तयार झाले आणि गावाच्या बाहेर आश्रम मध्ये राहायला लागले. आणि एकदा एक व्यक्ती त्यांच्याकडे गेला. ऐ कीर्तनाचा शेवट करून राहिलो. कीर्तनाचा नव्हे, तुमच्या जीवनाचा सार तुम्हाला सांगून राहिलो शेवटल्या मुद्द्यात. एकनाथ महाराजकडे एकदा एक व्यक्ती गेला. मी काय बोलतो क्लिअर ऐकून राहिला प्रत्येक शब्द. एकनाथ महाराजकडे एकदा एक व्यक्ती गेला. महाराजांना हात दाखवला आणि म्हणायला लागला, महाराज माझं भविष्य पहा. महाराज म्हणतात, मित्रा चुकीच्या दरवाजात आला, इथे भविष्य बघितल्या जात नाही. आमच्या संतांनी आम्हाला हाताच्या रेषांमध्ये भविष्य सांगितलं नाही. ऐदी लोकांचं समर्थन करणारे आमचे संत कधीच नव्हते. कष्टात देव पाहणारे होते. सावता राहिला 6 कोसावरी, न करता एकही वारी. देव मिळवला आपल्या शेतावरी कष्टाने. हे ग्रामगीतेची ओवी आहे. महाराज म्हणतात, सावताबानं विठोबाले सांगितलं, तुझं रिकामपण असेल तर माझ्याकडे ये, माझं रिकामपण नाही. आमचे संत कष्टामध्ये देव बघणारे होते. महाराज म्हणतात, गळा मला भविष्य बघता येत नाही. तो आग्रह करायला लागला. म्हणे महाराज बघा ना भविष्य. महाराज म्हणत, खरंच भविष्य बघता येत नाही. आग्रह करता करता त्यानं महाराजांच्या तोंडाजवळ तोंड नेलं. महाराजांना त्याच्या तोंडाचा बेडा शेवटला मुद्दा आहे. महाराजांना त्याच्या तोंडाचा वास आला.
महाराज म्हणतात का रे? म्हणे काय झालं महाराज? म्हणे डायरेक्ट पेट्रोल पंपाहून झाला काय? म्हणे काय झालं महाराज? नाही, इंजन वास मारून राहिलो. म्हणे महाराज, जग मला दारुड्या म्हणते, याची मला पर्वा नाही. तुम्ही नका म्हणू. दारूच्या नशेत असो किंवा नसो, तुमच्या पाया पडल्याशिवाय घरी जात नाही. इथून 1 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे, पण रोज तुमच्या आश्रमात येतो, तुमच्या पाया पडतो, घरी जातो. महाराज म्हणत ठीक आहे गड्या, मग म्हणणं काय? म्हणे भविष्य. महाराज म्हणतात मला भविष्य खरंच नाही पाहता येत. त्यानं महाराजांचं गलपट पकडलं. म्हणे महाराज, इस गांव में रहना होगा तो मेरा भविष्य कहना होगा. महाराज म्हणत 2 मिनिटाच्या अगोदर तर प्रेमाची भाषा करस. म्हणे तुम्हाला प्रेमाची भाषा समजली नाही. भविष्य जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत गलपट सोडणार नाही. महाराजच्या लक्षात आलं, सुटका नाही. महाराजने हात पाहिला. महाराज म्हणत का रे, हे तर वाईट झालं. म्हणे काय झालं महाराज? म्हणे मरणार आहेत वाढदिवसात. त्याची राजा दारूत उतरली. ते तसंच ध्यान झालं. एवढं ऐकता बरोबर की तू 8 दिवसात मरणार. तो तसाच पळत निघाला घराच्या दिशेनं. महाराजने आवाज दिला, अरे मित्रा थांब. हा म्हणे आता थांबून करता काय? मरा लागते 8 दिवसात. मरा लागते 8 दिवसात. घराच्या दिशेनं पळत निघाला. 15 मिनिटात घरी पोहोचायचा. 1 किलोमीटर आश्रमापासून घर होतो. 2.5 तास उलटून गेले होते, पण घरी पोहोचला नव्हता. कारण मरणार 8 दिवसात होता. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वतःविषयी बघत होता की माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. हक्कानं कुणाकडे जाऊ की माझ्या परिवाराची काळजी घेजो. घरी बायको होती, मुलगा होता. विचार करायला लागला. चेहरा दोघांचा डोळ्यासमोरून फिरायला लागला. 2.5 तास उलटून गेले, घरी पोहोचला नाही. शेवटी रात्र झाली, घरी पोहोचला. पत्नीने आवाज दिला, जेवायला आहे काय? माऊली आहे ते. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है. मेरा पति मेरा देवता है. तिनं विचारलं जेवायचं आहे काय? आता मला सांग मावशी, ज्याले 8 दिवसात मरा लागते त्याले भाकर गोळ लागीन काय? त्याच्या गळ्याच्या खाली घास उतरीन काय? ते गेलो तसंच झोपून राहिलो. बायकोले म्हणे तूच जेव जाय. गेलो झोपलो तर सरकन झोपलो. असं झोपलो. डोळे उघळे आणि वर होते पत्रे समजते? वर होते पत्रे. रात्रभर पत्र्याकडे पाहत बसलो. झोपलोच नाही. सकाळ झाली. बायकोले म्हणे इकडे हो. बायको म्हणे काय म्हणता? म्हणे इकडे दे. बायको म्हणे म्हणता काय? अरे म्हणे इकडे दे. बायको जवळ गेली. म्हणे काय म्हणता? म्हणे तुला एक गोष्ट सांगू? बायको म्हणे सांगा ना. म्हणे तुला माहित आहे आजपर्यंत मी तुला कधी सांगितलं नाही. बायको म्हणे म्हणता काय? म्हणे तुला माहित आहे आपल्या घराच्या वर पत्रे आहेत. बायको म्हणे काय सांगता? मला आज माहित झालं. बायकोले म्हणे मूर्खपणा नको करू. बायको म्हणे मी करून राहिली की तुम्ही मूर्खासारखे बोलून राहिले? मला माहित नाही का आपल्या घराच्या वर पत्रे आहेत? म्हणे गोष्ट ते नाही, बात कुछ और है. म्हणे मग गोष्ट काय आहे? म्हणे सगळ्या पत्र्यांना टोटल 155 छद्र आहेत. एकही सोडलं. सगळे मोजले. मरणार होतो 8 दिवसात, काय करीन? बसलो छद्र मोजत. बायको म्हणे काय मूर्खासारखे बोलतात? म्हणे नाही खरंच आहेत, मोजून पाय. बायकोले म्हणे एक काम कर, चहा मांड. म्हणे दूध नाही. म्हणे काळा मांड. चहा पेता पेता विचार करायला लागलो. मरणार होतो 8 दिवसात. ऑलरेडी 1 दिवस. उरले किती? बोलत जा. उरले किती? 6 रे ग.
सा रे ग म प ध नि सा. किती झाले? 7. म्हणजे पेटीचे स्वर किती, त्याच्याजवळ दिवस किती उरले, पेटीचे स्वर किती, इंद्रधनुष्याचे कलर किती, हप्त्याचे वार किती, सप्त्याचे दिवस किती, लग्नाच्या फेऱ्या किती. पायदा कोणी सट्ट्यावाला बसलेलं असेल, वरली मांडतीन 7. 7 हा आकडा माणसाच्या जीवनातला फार महत्वाचा असते. त्यानं विचार केला, अभी भी अपने पास 7 दिन बाकी आहे. चहा पेता पेता विचार करायला लागला, मरणार होतो 8 दिवसात, 1 दिवस निघून गेला, दिवस उरले 7. मी विचार करत होतो की माझ्या परिवाराच्या पाठीशी कोणी उभं राहील का, पण माझ्या लक्षात आलं चहा पेता पेता की मला एक सक्का भाऊ आहे, तो माझ्यापेक्षा लहान आहे, तो माझ्या परिवाराच्या पाठीशी उभा राहील. पण लगेच लक्षात आलं की 10 वर्षापासून कोर्टात केस सुरू आहे, भांडण शेताचं आहे, प्रॉपर्टीचं आहे. 10 वर्षापासून त्याचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. पण लक्षात आलं अपने होते, खून आखिर खून होत आहे. लहान भावाच्या घराकडे निघाला. 10 वर्षांनंतर बायकोले लहान भावाच्या मोठा भाऊ येताना दिसला. लहान भावाच्या बायकोले मोठा भाऊ येताना दिसला. तिनं सांगितलं तुमचे मोठे बंधू येत आहेत. चेहऱ्यावर राग आहे, डोळ्यात आग आहे, कदाचित भांडणाच्या मूळमध्ये आहेत. त्यानं सांगितलं तो माझा मोठा भाऊ आहे, तो येईल, 10 वर्षानंतर येऊन राहिला, तो येईल, मला बोलेल, आमचा वाद होईल, कदाचित मला हात झापड सुद्धा मारेल. पण तू मधात बोलायचं. नवऱ्याला बोलल्याचं दुःख तुला सहन नाही झालं, हजर थांबूच नको, शेजारणीकडे निघून जाय. तू मधात बोलू नको, तू बोलली तर फाटून जाईल. आपल्याला जोडायचं आहे, 10 वर्षानंतर येऊन राहिला.